शेतकरी बंधूंनो नमस्कार. आपल्यासमोर ओळखलं असेल तुम्ही काय आहे तर आपली सीताफळाची बाग आहे. म्हणजे बाग नाही आहे सांगायचं झालं तर हा एक मोठा बांध आहे. त्या बांधावरती आपण झाडं लावलेली आहेत आणि झाडं पण असे कोणतेच जातीवंत नाही आणलेले आहेत. काही घरचेच आपण जे सीताफळ खातो याच्या बिया पकडलेल्या आहेत. त्याच्यानंतर काही आपण जे बाजारातून विकत आणले असे काही तोडे भरण्यासाठी झाडं जळले होते. त्याच्यामध्ये आपण नर्सरीमधले आणून लावले आणि याला फक्त 1 वर्ष पाणी दिलं. आता तुम्ही पाहू शकता की याला कुठंच ठिबक नाही आहे, सिंचन काहीच नाही आहे. तुम्ही पाहून घेऊ शकता. आणि हा बांध पण अशा काही चांगल्या ओरिजिनल मातीचा नाही आहे. आपलं भट्टीचं शेत होतं. त्याच्यातले ते विटकरं, तुकडे, टेर हे आपण एक साईड लावून दिले, मोठा बांध घातला आणि त्या बांधावर विचार करा तुम्ही की त्याच्यामध्ये पाणी पण चांगलं मुरून राहत नाही. त्या बांधावरती आपण सीताफळ लावलेले आहेत. पण सीताफळाला पाहून एक समजतं की करायची इच्छाशक्ती फक्त तुमच्यामध्ये पाहिजे. काहीही होऊ शकतं. आज हा एक अर्ध्या पाऊण एकराचा बांध आपल्याला चांगलं उत्पादन देत आहे. तुम्ही पाहू शकता बांध किती मोठा आहे हा. जवळजवळ 7-8 फूट हाईट आहे. पृष्ठभागापासून 7-8 फूट हाईटवर बरसात संपल्यानंतर लगेचच त्याच्यामधला ओलसा हाही संपून जातो. पण तुम्ही बाग आपली म्हणजे झाडं कसे सुंदर आहेत पाहून घ्या तुम्ही. झाडं आहेत पण किती मोठे मोठे ते पण बघून घ्या. तुम्हाला खरोखर सांगतो याला काहीच पाणी नाही आहे, फवारणी नाही आहे. फक्त पावसाळ्याच्या सुरुवातीला आपण काय करतो की मालाची साईज बनव. याला आपण 10-20 म्हणजे त्याच्यातूनच पुरत नत्र पोटॅश जेवढं मिळेल तेवढं एखादं कधी पोट्याची एखादी बॅग फेकतो वरून. जवळजवळ हे 150 ते 200 झाडं आहेत. तुम्ही फळाची क्वालिटी पाहून घेतली असेल. आज अर्धा ते पाऊण एकराचा बांध आहे हा. याच्यामध्ये 150 पाऊण 200 झाडं आपल्याला बसलेले आहेत. ही खाली आपली हळद आहे. हळदीला ड्रीप आहे. याला तुम्ही पाहून घेऊ शकता की याला कुठं ड्रीप नाही आहे, काही नाही. आपण हळदीच्या बरोबर टाकू शकलो असतो. पण याला काहीच गरज नाही आहे. मित्रांनो सांगायचं तात्पर्य एकच म्हणजे जीवाच्या आकांताने आपल्याजवळ तर पाणी आहे, पण ज्या शेतकऱ्याची इच्छा आहे की माझी काहीतरी फळबाग मला करायची आणि माझ्याकडे पाणी नाही आहे, त्याच्यासाठी हा एक मेसेज आणि हा व्हिडिओ आपण आज बनवत आहे. पहा तुम्ही फळं बघा किती सुंदर आहेत, की तुम्ही बिना पाण्याचीही फळबाग करू शकता आणि चांगला उत्पन्न त्याच्यातून घेऊ शकता. बिना पाण्याची फळबाग म्हणजे सीताफळ. लाँग पीक सागवान वगैरे सारखे लोक घेत आहेत, पण त्याचं उत्पन्न येणार कधी, त्याचं राखण करणार कोण? हे मित्रांनो 1 ते 2 वर्ष झाल्यानंतरच तुमचं दुसऱ्याच वर्षी फळं चालू होतात. पण विकण्यासाठी चांगला मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात माल नेण्यासाठी 3ऱ्या वर्षीपासून तुम्हाला चांगला मोठा माल भेटतं आणि उत्पन्न तुमचं वाढू शकतं. आज आपण याचा माल काढलेला आहे, नाहीतर याला सीताफळ एवढी होती की व्हिडिओमध्ये पूर्ण आपल्याला तुम्हाला सीताफळ दिसले असते. पण याचा आपला माल विकणं चालूच आहे. रोजच्या याच्यातून आपण 5-6 कॅरेट चालूच आहेत. 5-6 कॅरेट आणि आपण जवळच्याच मार्केटमध्ये टाकत आहे. झाडं बघा तुम्ही किती सुंदर आहेत. तर आपली इच्छा असली 100% जरूर करा. आता तर नर्सऱ्या वगैरे चांगल्या आहेत. आमचा जुनी बाग आहे, 10 वर्षाच्या आधीली आहे. चांगल्या क्वालिटीचे रोपं जर घेतले चांगल्या नर्सरीमधून तर नक्कीच आपली बाग चांगली होणार आहे. चांगलं उत्पादन त्याच्यातून मिळणार आहे. हेच तुम्ही करा, बस माझी एवढीच इच्छा आहे. तुम्ही झाडं बघून घ्या. याला कोणताच तुमचा बहाणा इथं चालणार नाही की का माझ्याकडे पाणी नाही आहे. करणाऱ्याची इच्छा जर असली ना तर 100% बाग सक्सेस आहे. पहा तुम्ही जर बाग बघितली असेल मित्रांनो तुम्ही, जवळजवळ 5x5चा असा घेर घेतलेला आहे. एका झाडाने 5x7 असाही आहे. झाड एकमेकाला पूर्ण भिडलेले आहेत. त्याच्यामध्ये थोडासा चालताना पण अडचण येते, दाटून येते, पण आपली संख्या मोठ्या प्रमाणात बसली. फळं पाहून घ्या तुम्ही. 150 ते पावणे 200 ग्रॅम एका फळाचं वजन असेल. याच्यापेक्षा मोठंही पाहिजेत नाही. मार्केटमध्ये जरा त्याला एवढी डिमांड नसतो. पाहून घ्या तुम्ही फळ. असे डोळे आल्यानंतर फळ काढायचं. डोळे म्हणजे त्या मधल्या ज्या लाल त्याच्यामध्ये आतमध्ये लाल पिवळा रंग येतो, त्यावेळेला फळ काढायचं. पूर्ण हिरवागार असताना जर तुम्ही तोडलं तर ते पिकत नाही. मोटरसायकलवर कॅरेट बांधलेले आहे. आमची थोडी रस्त्याची अडचण असल्यामुळे आम्ही मोटरसायकलवर नेत आहे. आज 6 कॅरेट काढले. 2 मोटरसायकलवर 2-2 बांधलेले आहेत. कमी वेळात माहिती चांगली दिली. तुम्हाला जर असं वाटत असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो. असेच माझे जेणेकरून नवीन नवीन प्रयोगशील व्हिडिओ आपल्या घरी पर्यंत पोहोचतील. धन्यवाद.